छत्रपती शिवराय यांना वंदन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन। टेंबू उपसा सिंचन पाणीपट्टी नुकतीच शासनाने सर्व शेतकऱ्यांवरती 9,947 या दराने आकारली होती। गावोगावी त्यांनी ती नोटीस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली होती। त्यामध्ये असलेली जी जुलमी पाणीपट्टी जी आहे ती शेतकऱ्यांना खरोखरच परवडणारी नव्हती। त्यामुळे सदर शेतकरी जे आहेत ते ज्यांना ती पाणीपट्टी खरोखरच भरायला परवडणार होती, त्यांच्या खिशात 1 रुपयाही उरला नसता जर ती खरोखर पाणीपट्टी भरावी लागली असती तर त्या गोष्टीसाठी शिवसेनेकडे सर्व शेतकरी अपेक्षेने आले होते। त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आदरणीय शिवसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी या गोष्टीची दखल घेऊन दिनांक 13 एप्रिल 2026 पासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला तहसील कार्यालयाच्या समोर बसले। या आंदोलनामध्ये सतत पाठपुरावा शासनाला म्हणा किंवा अधिकाऱ्यांची म्हणा चर्चा वगैरे सतत चालू होती व त्यांना स्पष्ट व्यवस्थित शेतकऱ्यांचे मुद्दे शिवसेने प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी मांडले। त्याबरोबर इतर शेतकऱ्यांची त्यांना साथ होती। त्यांनी प्रत्येकाने आपापले जी काय अडचण आहे शेतामध्ये पाणी मिळण्याच्या विषयी, पाणी न मिळण्याच्या विषयी, परत त्यांचा जो काही तो व्यवसाय ऊसाचा व्यवसाय करत होते त्याच्यामध्ये लागवडीमध्ये त्यांना जे काही खर्च होतोय तर 1,85,000 रुपये एकरी खर्च येतो आणि 1 लाख रुपये पण मिळत नाहीत। म्हणजे उलट त्यांना नुकसान होत असताना सुद्धा शासनाकडून आपण अनुदान अपेक्षित न करता शेती करतोय आणि त्यात आता ही जुलमी जर पाणीपट्टी जर आकारली गेली तर शेतकरी संपून जाईल। या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात आल्या आणि आज दिनांक 17 एप्रिलला शासनाने त्या अधिकाऱ्यांनी सदर आंदोलनाची दखल घेतली आणि सदर पाणीपट्टी ही ते यावर्षी मागे घेत आहेत असं त्यांनी पत्र आम्हाला नुकतंच दिलेलं आहे आणि ह्या आंदोलनाचं ते अभूतपूर्व असं यश आहे। तरी भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नये म्हणून सर्व शेतकऱ्यांनी खरोखर जागृत राहायला पाहिजे। गावामध्ये आपण पारावरती बसून इतर गोष्टींची चर्चा करणं आणि पुढे येऊन या गोष्टीच्या वरती आपण स्वतः संघर्ष करणं हे 2 भाग वेगळे आहेत। तरी मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की इथेच लढा हा संपत नाही। अजून आपल्या बऱ्याच मागण्या आहेत, बरेच प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढे या। तुमच्यासाठी शिवसेना सदैव तत्पर आहे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी। तर तुम्ही या गोष्टी गांभीर्याने इथून पुढे घ्याल अशी आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिजाऊ जय शिवराय। 13 एप्रिल पासून गेले 5 दिवस माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जे ठिय्या आंदोलन इथं चालवलेलं होतं त्या ठिय्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे। त्या ठिय्या आंदोलनाला यश जरी आलं असलं तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, टेंबू प्रकल्प बाधित प्रभावित सर्व शेतकऱ्यांना आज इथं मी आवाहन करते की संघर्ष इथं थांबलेला नाही। आज टेंबू सिंचन उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा सातत्यानं शिवसेना ही करणारच आहे। मग ती लढाई रस्त्यावरची असेल, न्यायालयीन असेल, प्रशासकीय असेल, त्या लढाईत शिवसेना कुठेही मागे हटणार नाही। पण आज प्रकर्षाने जी खंत इथं जाणवली ती म्हणजे जे पीडित लोक आहेत, बाधित लोक आहेत, बाधित शेतकरी आहेत त्यांचा सहभाग कुठेतरी आपल्याला इथं कमी जाणवला। कारण अनेक असू शकतात, कारण काही असू शकतं, पण आज आपल्या हक्काची लढाई इथं आपण लढत असताना आपण इथं उत्स्फूर्तपणे सहभाग घेणं गरजेचं होतं। असो, शिवसेनेने आपल्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। आंदोलनाच्या आदल्या 2 दिवशी तालुक्यातील जवळजवळ 22 गावांमध्ये आपण रिक्षा पुकारून या आंदोलनासंदर्भात सर्व शेतकऱ्यांना जागृत केलं होतं, जागृत करण्याचा प्रयत्न केला होता। तरी सुद्धा शेतकरी मायबाप इथपर्यंत पोहोचण्यास कमी पडला। तरी सुद्धा शिवसेना आपला लढा थांबवणार नाही आणि यातच अजून एक महत्त्वाची खंत
अशी वाटली की आपल्या मतदारसंघाचे माननीय आमदार, मला ही खंत प्रकर्षाने सर्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावीशीच वाटते. शिवसेनेनं विजय तर मिळवलाच आहे आणि इथून पुढे सुद्धा शिवसेना तो मिळवेलच, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. परंतु आज तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या आमदारांनी, आमदाराच्या घराण्याने गेले 3 टर्म या टेंबू योजनेच्या नावाखाली माझ्या या मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांनी मतदान करून आपणाला विजयी केलं, आपणाला ते पद बहाल केलं आणि तेच शेतकरी आज त्याच कारणासाठी टेंबू उपसा सिंचन जल प्रकल्पाच्या समस्येसाठी, त्यांना आलेल्या समस्येसाठी इथं आंदोलन करावं लागतं त्यांना. आणि आंदोलनास बसले असताना सुद्धा 14 एप्रिल रोजी आपण आंबेडकर जयंती निमित्त मिठाई वाटप केलं. असो, चांगलं काम आहे ते तुम्ही चांगलं काम केलं, परंतु त्या ठिकाणावरूनच कासराभर अंतरावर असणार ते ठिय्या आंदोलन तुमच्या नजरेस पडलं नाही, याची खंत वाटते. आज तुम्ही ज्या कारणासाठी, ज्या कारणावरून निवडून आलात, ज्या कारणावरून ते पद उपभोगत आहात, त्याच कारणासाठी आज माझा गरीब शेतकरी इथं आंदोलन करत असताना तुम्हाला जराही विचार आला नाही की बाबा तिथे जाऊन यांच्या काय समस्या आहेत. ती तुमची नैतिक जबाबदारी होती आणि ती नैतिक जबाबदारी तुम्ही टाळली. का टाळली तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तो तुमचा प्रश्न वैयक्तिक असेल तर इथं हा प्रश्न वैयक्तिक नव्हता. हा मतदारसंघातील बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न होता, शेतकरी बांधवांचा प्रश्न होता आणि तो तुम्ही सोडवलाच पाहिजे. अन्यथा आज खरंच हसून सांगावं असं वाटतं की खरंच तुम्ही त्या पदावर बसायला पात्र आहात का? मग तुमची ती नैतिक जबाबदारी होती की बाबांनो इथे शेतकरी बसलेत, माझ्या मतदारसंघातील शेतकरी बसलेत, मला त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या काय समस्या आहेत, त्यात तुमचं वैयक्तिक काय प्रश्न आहे हा तुमचा तुम्हाला माहिती. परंतु आज मी शेतकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छिते की खरंच तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आज तुमचा विचार करतायत का? आज तुम्ही उन्हात बसून इथं तडफडला काय, मेला काय, त्यांना काहीही फरक पडत नाही, याची नोंद या बाधित सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी आणि संघटित व्हावं. जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण तो त्रिकाल बाधित संदेश आहे. कारण तो आता पण लागू आहे, पूर्वी पण लागू होता आणि पुढे सुद्धा लागू होणार आहे. म्हणून तो इतका अमोल असा संदेश तुम्ही आम्हाला तो दिला आहे. तर शेतकरी बांधवांना एवढीच अपेक्षा करेन त्यांच्याकडून की त्यांनी संघटित व्हावं आणि संघटित होऊन संघर्ष करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्याला शिवसेना महिला राज्यप्रमुख माननीय ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली आणि गेले 5 दिवस चालू असलेले आंदोलन आज आपल्याला पाटबंधारे शाखा विटा टेंबूचे यांनी आपल्याला पत्र दिलं की कुर्ली, चिंचणी, मंगरूळ व कारवे या भागातील काम अपूर्ण असल्यामुळे अशा भागातील पाणीपट्टी माफ केली जाईल किंवा आकारली जाणार नाही आणि तुम्ही ठिय्या आंदोलन मागे घ्या असे त्यांनी शिवसेनेला पत्र पाठवले. यातून सरळ दिसतं की शिवसेनेच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. शेतकऱ्यांच्यावर जी आवाजवी पाणीपट्टी आकारली होती किंवा जे क्षेत्र लाभ क्षेत्रात येत नाही, शेतीचा जो भाग किंवा गावातील जो भाग लाभ क्षेत्रात येत नव्हता, त्याही भागावर किंवा त्याही क्षेत्रावर या प्रशासनाने सरसकट जो कर लादण्याचा जो प्रयत्न केला होता तो शिवसेनेच्या आंदोलनाने आज हाणून पडला गेला. याचा आज आम्हाला मोठा अभिमान आहे. कारण गरीब शेतकऱ्यांच्या वरती इतका मोठा जो कर होता पाणीपट्टीचा तो आपण शिवसेनेच्या आंदोलनाने रद्द केला. आणि मी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना हे सांगू इच्छितो की 2023 सालाच्या दरम्यान शिवसेनेने याच टेंबू प्रकल्पातील जमिनींच्या मोबदल्या संदर्भात जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस कुठल्याही तालुक्यातील किंवा कुठल्याही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुढे आला नव्हता किंवा ते आले नव्हते. शिवसेनेने स्वतः 8 दिवसाचे आंदोलन करून त्यावेळी 24,46,00,000 रुपये तालुक्यातील जनतेसाठी मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे शिवसेना ही सतत टेंबूचा प्रश्न असो किंवा अजून कुठले प्रश्न असो
लोकांच्यासाठी सतत रस्त्यावर उतरत आहे. तुम्ही आता बघतच आहात. शिवसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे आणि महिला राज्य प्रमुख पुष्पाताई बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सतत लोकांसाठी अविरत प्रयत्न करत राहील, एवढंच आम्ही सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज विटा येथे 13 जुलै पासून आपले शिवसेनेचे आंदोलन 13 एप्रिल 2026 पासून मी तिकटच करतो, पुन्हा घेतो. जय महाराष्ट्र. गेले 5 दिवस झाले विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर, म्हणजे 13 एप्रिल पासून ते 17 एप्रिल पर्यंत, बरोबर ना, आजपर्यंत गेले 5 दिवस झाले आपले आंदोलन चालू होतं. ते आंदोलन कशासाठी होतं? टेंबू सिंचन या प्रकल्पातील जे पाटबंधारा गेला आहे त्यातल्या अनेक गावांना, 24 गावांना टेंबूच्या अधिकाऱ्यांनी, टेंबू प्रकल्प यातील या व्यक्तींनी या सर्व गावांना पाणीपट्टी आकारली होती. आणि आमची शिवसेनेची मागणी होती की पाणीपट्टी रद्द करा, आम्ही पाणीपट्टी देणार नाही. तर कारण का देणार नाही? त्यांनी एकरी 9-9 हजार रुपये इथपर्यंत पाणीपट्टी शेतकऱ्यांना आकारली होती. त्यासाठी हे आंदोलन चालू होतं. आज त्या खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला यश आलं. आणि जशी चिंचणी, मंगरूळ, कारवे, कुर्ली अशा 4-5 गावातील या शेतकऱ्यांना पाणीपट्टी रद्द झालेली आहे. हा लढा इथंच थांबलेला नाही, लक्षात घ्या. अनेक आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. मग ते पाणीपट्टी संदर्भातील असो, लाईट बिल संदर्भातील असो, इतर काही असो, शिवसेना आपल्यासाठी लढायला तयार आहे. पण तुम्ही घरात बसाल आणि आम्हाला तुम्ही जर म्हणाल की तुम्ही रस्त्यावरती लढा, तर असं होऊ शकत नाही, लक्षात घ्या. बऱ्याच शेतकरी बांधवांची अशी मानसिकता आहे की ही मंडळी लढते, हे मंडळी लढत असताना त्यातून न्याय आम्हाला मिळतोय, आम्हाला मिळेल. पण खऱ्या अर्थाने आम्ही रस्त्यावरती लढत असताना आमची अशी अपेक्षा आहे की आपण आमच्या पाठीशी उभं राहायला हवं, या आंदोलन ठिकाणी आपण यायला हवं. आज हे गावं, मग मंगरूळ असेल, चिंचणी असेल, ही 2 गावं ताकदीनं, अक्षरशः विशेष करून चिंचणी हे 100% ताकदीनं गाव या ठिकाणी उपस्थित होतं. आज खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळं या आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे, हेही आपल्याला सांगू इच्छितो. आणि इथून पुढे जे काही आपली लढाई असेल, आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करायची आहे की कोणताही लढाई असेल तर तो आपण समोर या, आपण शिवसेनेच्या कार्यालयाशी भेट द्या. आपल्या ज्या काही समस्या असतील ते शिवसेना सोडवायला सज्ज आहे, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.